जय जय स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. माझं नाव अमोल आहे. शेअर मार्केटच्या 12 कड़ीमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मी माझा एक पोर्टफोलिओ तुम्हाला शो करत आहे. तुम्ही बघत असाल की मी माझा काही एक छोटासा एक पोर्टफोलिओ तुम्हाला दाखवत आहे. या पोर्टफोलिओमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स घेतलेत. काही शॉर्ट टर्मसाठी आहेत, काही लाँग टर्मसाठी आहेत, काही मीडियम टर्मसाठी आहेत, काही लार्ज कॅप आहे, काही मिड कॅप आहे, काही स्मॉल कॅप आहे. अतिशय छोट्या पद्धतीने छोट्याशा अमाऊंटने मी स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आणि तुम्ही माझ्या या स्क्रीनवर जर पाहत असाल तर वेगवेगळ्या कंपनीचे मी शेअर्स घेतले, पण कमी क्वांटिटीमध्ये. म्हणजे जेवढी मी रिस्क घेऊ शकतो तेवढीच मी क्वांटिटी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण मार्केटमध्ये जेव्हा कोणते स्टॉक बाय कराल तर तुम्ही तुमच्या रिस्कने घ्या. आणि हा पोर्टफोलिओ दाखवण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये मला ना तुमचं एक ॲडवाईस पाहिजे की हा मार्केटमध्ये कोणते शेअर्स पुढे जाऊन मल्टीबॅगर होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जर तुम्हाला वाटत असेल तर की एखादा शेअर हा मल्टीबॅगर होऊ शकतो पुढे जाऊन, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि इन केस जर तुम्हाला वाटत असेल की हा स्टॉक फ्युचरमध्ये पुढे जाऊन खूप डाऊन होऊ शकतो किंवा या स्टॉकमध्ये काही अनेक प्रॉब्लेम येऊ शकतात, तर तेही मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, जेणेकरून मला तुमचा अनुभव आणि माझा अनुभव शेअर करता येईल. तुम्ही बघत असाल बघा, एकदम स्टॉक आहे वेगवेगळ्या कंपनीचे. काही पेट्रोलियम कंपनीचे आहेत, काही फार्मा कंपनीचे आहेत, काही बँकिंग सेक्टरचे आहेत, IT कंपनीचे काही शेअर आहेत, टेलिकॉम कंपनीचे 1-2 शेअर घेतलेत. मित्रांनो, हा पोर्टफोलिओ मी तुम्हाला ह्याच्यासाठी पण सुद्धा दाखवत आहे की मी यामध्ये कोणते तुम्हाला बाय किंवा सेल याचा रिकमेंड मी तुम्हाला करत नाही आहे. तुम्ही कोणत्याही शेअर जर बाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुम्ही तुमच्या स्टडीने घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन लॉस नाही होणार. त्यामुळे मार्केटमध्ये एक जोखीम नावाचा एक धोका नेहमी असतो मित्रांनो, त्यामुळे तो लक्षात ठेवा. आणि तेवढंच मार्केटमध्ये पैसे लावा जेवढे तुम्ही लॉस घेऊ शकता. जास्त मार्केटमध्ये लालच करू नका मित्रांनो, कारण मार्केट असं आहे ना, तुम्ही बघत असाल बघा, काही शेअर माझे लॉसमध्ये पण आहे, काही प्रॉफिटमध्ये पण आहे. पण मी हे लाँग टर्मसाठी ठेवले मित्रांनो. हे मी लाँग टर्मसाठी ठेवले, कमीत कमी 5 वर्ष. त्यामुळे मी या 5 वर्षाच्या अगोदर विकणार नाही. आणि मला पूर्ण खात्री की हे स्टॉक आहे ना पुढे जाऊन आहे ना मल्टीबॅगर पण होणार. कारण या स्टॉकमध्ये मी स्वतः काही फंडामेंटल आणि ॲनालायसिस केलेले आहेत. त्या बेसवरती मी हे स्टॉक बाय केलेले मित्रांनो. या स्टॉक बाय करताना मला कोणीही रिकमेंड केलं नाही. मी माझ्या पद्धतीने आणि मी माझ्या अनुभवाने स्टॉक घेतलेत. स्टॉक मार्केटमध्ये मला साधारणतः आता 7 वर्ष होतील मित्रांनो. त्यामुळे मार्केटचं कसं अप होतं, कसं डाऊन होतं याची मला पूर्ण कल्पना आहे. मी जास्तही स्टॉक क्वांटिटी बाय नाही करू शकत, कारण जर स्टॉक जास्त क्वांटिटी बाय जर केली तर लॉस होण्याचे चान्सेस पण असतात. आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे आपलं कधीही पैसे ना एकाच शेअरमध्ये नाही लावायचे, वेगवेगळ्या शेअरमध्ये लावायचे. त्यासाठी पण बघा ना, मी काही शेअरचे 1 शेअर घेतलं आहे, काहीचे 26 घेतलेत, काहीचे 16 घेतलेत, काहीचे 10 घेतलेत, जेणेकरून मला आयडिया येईल पुढे की मार्केटमध्ये काय आहे आणि काय नाही त्या संदर्भात मित्रांनो. तर तुम्हाला जर माझा पोर्टफोलिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो की माझा पोर्टफोलिओ तुम्हाला कसा दिसतो आहे. खूप ॲट्रॅक्टिव्ह असं मला आता पोर्टफोलिओ वाटतो आहे, पण तुम्ही मला नक्की सांगा मित्रांनो. आणि दुसरा महत्त्वाचं म्हणजे आता थोडंसं मी मार्केटचा थोडा ॲनालाइज मी तुमच्यावर शेअर करतो मित्रांनो. तुम्ही निफ्टीमध्ये बघत असाल तर सोमवारी कदाचित मार्केट थोडंसं ना डाऊन होऊ शकतो मित्रांनो. त्यासाठी मी बघा ना, तुम्ही बघत असाल की निफ्टी 50मध्ये आणि बँक निफ्टीमध्ये रेजिस्टन्स आणि सपोर्टचे लेवल मी ड्रॉ करून ठेवले मित्रांनो. आपल्याला जो आता मार्केट वर जर जायचं असेल तर रेजिस्टन्स 26,145च्या आसपास आहे आणि मेजर सपोर्ट आहे मित्रांनो 25,500. जर या मेजर सपोर्टच्या खाली जर मार्केट आलं 25,500 तर मार्केट समजा अजून थोडं डाऊन होऊ शकतो मित्रांनो. आणि 26,145 जर रेजिस्टन्स क्रॉस जर केला तर लाईफ टाईम हाय मार्केट जाऊ शकतो. तसंच बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही जर बघाल, बँक निफ्टी ऑलरेडी लाईफ टाईम हायवरती गेलेले मित्रांनो. आणि तिथे रजिस्ट्रेशन काहीतरी 56,000च्या जवळपास. तसेच बँक निफ्टीला पण एक छोटासा सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसतं मित्रांनो. सोमवारी मार्केटची दिशा कशी असेल त्याप्रमाणे मार्केट जसं उघडेल त्याचप्रमाणे आपली दिशा ठरेल मित्रांनो. तुम्हाला मित्रांनो माझा चॅनल आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.